आषाढ महिना म्हणलं की दोन गोष्टींची आठवण येते, आषाढी वारी आणि दुसरं आषाढातलं तळण. आणि आज आमच्याकडे आहेत कापण्या. पण कापण्या कापण्यासारख्याच पाहिजे हा, शंकरपाळीसारख्या खुसखुशीत नको. हलक्या खुसखुशीत, हलक्या मऊ किंवा कुरकुरीत अशा गुळाच्या कापण्या आमच्या घरची पारंपरिक पद्धत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त अशा गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या, ज्या सगळ्यांना आवडतात. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर आपल्याला लागणार आहे 1 कप चिरलेला गूळ. त्याच कपाने आपण 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय. अर्धा कप बेसन लागेल. सोबतच लागेल अर्धा चमचा मीठ, एक मोठा चमचा भरून बडीशेपची पावडर, एक छोटा चमचा सुंठेची पावडर, थोडीशी खसखस, पाऊण कप पाणी लागणार आहे आणि 3 ते 4 मोठे चमचे तेल लागेल. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. आणि हो, इथं मी कपनी साहित्य मोजून घेतलंय. तुम्ही घरातली कुठली पण एखादी वाटी घ्या, त्या वाटीने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या. आता कापण्या आपण गुळाच्या करतोय. सगळ्यात पहिल्यांदा गुळाचं पाणी करूया. भांड्यामध्ये घ्यायचा चिरलेला गूळ आणि पाणी. तर इथं मी 1 कप गुळासाठी पाऊण कप पाणी वापरतेय. तुम्हाला जर कापण्या कमी गोड हव्या असतील तर 1 कप गुळाला 1 कप पाणी वापरा, म्हणजे पीठ जास्त मावतं आणि कापण्या मग थोड्याशा अगोड होतात. आता आपण काय करूया, गॅस मोठाच ठेवू आणि हा गूळ संपूर्ण विरघळवून घेऊ. आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाहीये, फक्त गूळ विरघळवून घ्यायचं आहे. आणि हे बघा, गूळ संपूर्ण विरघळला आहे. गूळ बारीक चिरून घ्यायचा बरं का, किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता, म्हणजे मग गूळ पटकन विरघळला जातो. गॅस मी बंद केला आहे. आता आपण काय करूया, हे गुळाचं पाणी संपूर्ण गार करायचं आहे. तर ज्या परातीमध्ये मी पीठ भिजवणार आहे ना, त्याच्यामध्येच मी याला गाळून घेते. गाळून घेण्याचं कारण म्हणजे गुळामध्ये काही कचरा असेल किंवा जर काही खडे असतील तर ते वेगळे होतात. आता हे पाणी आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये पीठ भिजवायचं नाही, याला संपूर्ण गार करायला ठेवू. तर जोवर आपलं गुळाचं पाणी गार होतंय तोपर्यंत आपण पिठाची तयारी करूया. तर आपण गव्हाचं पीठ घेतलंय 2.5 कप, ते एका भांड्यात काढू. आता इथं जरी मी तुम्हाला गव्हाचं पीठ 2.5 कप सांगितलं असलं तरीसुद्धा कधी कधी गव्हाचं पीठ कमी लागू शकतं. त्यामुळे सेफर साईड म्हणून काय करूया, यातलं आपण अर्धा कप पीठ बाहेर काढून ठेवू, लागलं तर आपण वापरूया. तर 2.5 कपातलं 2 कप पीठ आपण भांड्यात घेतलं. यामध्ये घालूया बेसन, मीठ चवीपुरतं, बडीशेपची पावडर 1 मोठा चमचा आणि सुंठ पावडर, ज्याच्याशिवाय मला कापण्या अपूर्ण वाटतात. कापण्या करताना बडीशेप आणि सुंठ पाहिजेच. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये तेलाचं मोहन घालूया. आता इथं मी कडलं तापत ठेवलंय, त्यामध्ये घेऊया 4 टेबलस्पून तेल. तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल, पण शक्यतो तेलाने छान होतात. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल चांगलं कडकडीत तापलंय. हे कडकडीत तेलाचं मोहन या पिठावर घालूया. तेलाचं मोहन प्रमाणामध्ये घातलं की कापण्यासुद्धा खुसखुशीत होतात. आता आपण हे आधी चमच्याने मिसळून घेऊया. तेलाचं मोहन कमी पडलं तर कापण्या वातड होतील आणि जास्त घातलं तर तेलकट होतील. आणि कापण्या खूप खुसखुशीत चांगल्या लागत नाही आहे. पुरीसारख्या किंवा बिस्किटासारख्या, शंकरपाळीसारख्या कापण्या खुसखुशीत नको. थोड्याशा खुसखुशीत आणि अशा छान फुगलेल्या किंवा कुरकुरीत पातळ पाहिजेत. झालं, हे तेल आता चमच्याने मिसळलं. आता आपण काय करूया, हाताने चांगलं चोळून लावू. आणि हे बघा, तेलाचं मोहन या पिठाला आपण लावून घेतलं. दुसरीकडे आपलं हे गुळाचं पाणी पण संपूर्ण गार झालं आहे. मी मुद्दामून परातीत काढलं होतं जेणेकरून पटकन गार होईल. आता आपण काय करायचं आहे, जेवढं मावेल तेवढं पीठ यामध्ये घालायचं. शक्यतो हे प्रमाण बरोबर होतं. याला मिसळून घेऊया. आपले पारंपरिक पदार्थ कसे असतात, काय साहित्य लागलं, गूळ, पाणी, गव्हाचं पीठ, बेसन, मीठ, सुंठ आणि बडीशेपची पावडर. हे आधी मिसळलं. आता हे उरलेलं सगळं पीठ याच्यामध्ये मावतं आहे, हे पण घालूया. आणि जर गरज लागली तर आपण जे जास्तीचं काढून ठेवलं आहे ते पीठ घालू. तुमच्या गव्हाच्या पिठावर पण अवलंबून आहे की तुम्हाला किती पीठ लागणार आहे. काही गहू जास्त पाणी ओढतो त्यामुळे कमी लागतं, काही गहू कमी पाणी ओढतं तर पीठ जास्त लागू शकतं. आणि हे बघा, हे असं झालं आहे, पण आपल्याला इतकं सैल नको आहे. आपण जे काढून ठेवलेलं पीठ होतं त्यातलं थोडं थोडं पीठ घालूया. आता इथं मात्र आपल्याला थोडं थोडं करून पीठ घालायचं आहे, खूप घट्ट पण करायचं नाही. आणि हे बघा, जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ मी घातलं. जेवढे मावेल तेवढं नाही, जेवढं घेतलं होतं ते सगळं लागलं. तुम्हाला थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. आता थोडंसं याला तेल लावूया
आणि याला 10 मिनिटं झाकून ठेवूया. आणि एक 10 मिनिट झालेली आहेत. पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे. एक अर्धा तास भिजायला ठेवलं तरी चालतं. आता मी काय करते, याचे गोळे करून घेते. जेवढे होतील तेवढे गोळे करायचे. जरा आपण मोठेच गोळे करूया, कारण आपल्याला कापण्या जाड कराव्या लागतात. आता जर तुम्हाला अशा छान फुगलेल्या मऊ खुसखुशीत कापण्या हव्यात तर थोडं जाड लाटायचं, आणि अशा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कापण्या हव्यात तर पातळ लाटायचं. मी याचे ना जेवढे होतील तेवढे समान उंडे करून घेते. साधारण 3 उंडे होत आहेत. तर यातला एक आपण लाटायला घेऊया. उरलेलं पीठ आपण झाकून ठेवू. आणि हे बघा, उंडा काढून घेतला. आता याला काही लाटत असताना तूप पीठ लावायची गरज नाही, कारण आपण छान असं घट्ट मळलं आहे. प्रॉपर तुपाचं तेलाचं मोहन घातलेलं असतं ना, म्हणून. आता याला थोडंसं लाटून घेतलं की याच्यावर खसखस पेरायची. खूप उशिरा खसखस घालू नका, आधीच घालायची, म्हणजे मग ती चांगली रुतली जाते आणि तळताना सुटत नाही. कडेपर्यंत लावून घ्यायची, नाहीतर बरेच जण काय करतात, मध्येच लावतात आणि कडा मग खसखशी शिवायच राहतात. झालं, खसखस लावली. याला आपण लाटून घेऊया. हे बघा, ही रुतली ना छान. आता याला उलटं करून घेऊ आणि मागच्या बाजूने पण खसखसलं. कापण्या खऱ्या सुंदर कशामुळे दिसतात? खसखशीमुळे. त्याच्याशिवाय कापण्या वाटत नाहीत. हे घ्या, खसखस लावली की नाही. आता आपण याला थोडंसं जाड लाटूया. मला मऊ खुसखुशीत कापण्या हव्यात, त्यामुळे मी थोडंसं जाड लाटून घेते. सगळीकडनं एकसारखं लाटूया. आणि हे बघा, आपण याला लाटून घेतलं आहे. तुम्हाला दाखवते. आपली चपाती असते ना, त्यापेक्षा मी थोडा जाड ठेवलेला आहे. आता याला कापणीच्या आकारामध्ये कापून घेऊया. पहिल्यांदा याला उभं कापून घेऊ आणि आता थोडंसं तिरकं करायचं आणि मग कापायचं, म्हणजे बरोबर छान कापणीचा आकार निघतो. तुम्ही हे करंजी कटर असतं त्याने केलं तरी चालेल. तर यांना कापून घेतलं. कडेकडेचा एक्स्ट्राचा भाग मी काढून टाकला. आता उलटण्याने याला मोकळं करायचं आणि एका ताटामध्ये काढून घेऊ. तर आपण सगळ्या कापण्या, म्हणजे जर तुम्ही इतक्या प्रमाणामध्ये करताय आणि एकट्याच करणार आहात तर सगळ्या कापण्या एकदाच करून ठेवा आणि मग एकत्रच तळायला घेतल्या तरी चालणार आहेत. किंवा तुम्ही जास्त प्रमाणात करताय आणि एकट्या आहात तर अर्ध्या करा, तळून घ्या, मग अर्ध्या करा, असं केलं तरी चालेल. मी आता काय करते, उरलेल्या सगळ्या कापण्या अशाच करून घेते. तर साधारण 2 उंड्याच्या कापण्या मी करून घेतल्या. बाकीच्या आपण परत करूया. आता कापण्या तळायला घेऊ. आता कापण्या तळण्यासाठी तेल मध्यम गरम पाहिजे. खूप कडकडीत तापलेलं नको आणि खूप कमी तापलेलं नको. तुम्ही जर कमी तापलेलं तेल घेतलं तर कापण्या अशा सगळ्या तेल ओढून घेणार, आणि तेल जास्त तापलं तर वरून खूप जास्त करपतात. एकतर गुळ आहे याच्यामध्ये आणि आतून कच्च्या राहतात. आता तेल मध्यम गरम तापलं हे कसं ओळखायचं? वेगळं सांगण्याची गरज नाही, मी खूप वेळा सांगितलं आहे, तरी पण सांगते. आता आपण एक गोळी टाकूया. आता ही गोळी बघा, टाकल्यानंतर इतकी संथ आहे की जरासुद्धा तळली जात नाही, एकदम हळूहळू तळली जाते. याचा अर्थ तेल आपलं खूप कमी गरम तापलंय. असं तेल आपल्याला बालुशाही आणि गुलाबजामुनसाठी लागतं, पण आपण थोडंसं आणखी तापवून घेऊ. तर आणखी 1 मिनिटभर तेल तापवलं. आता बघूया. आता बघा, हा तुकडा टाकला की लगेच बबल्स येऊन थोडासा 1-2 सेकंदांनी वर येणार. याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता तेल व्यवस्थित तापले. मग अशी कसं सगळं संथ होतं ना. आता मी सुरुवातीला गॅस जरा मोठाच ठेवते, पहिली बॅच आहे ना म्हणून. आणि आपण मावतील एवढ्या कापण्या याच्यामध्ये तळायला सोडूया. तर कापण्या मावतील एवढ्या सोडल्या, थोड्या सेट झाल्या की असं एखादा लांब चमचा वगैरे असतो त्याने याला थोडं मोकळं करून घ्यायचं. आता आपण गॅस कमीच ठेवूया आणि कापण्या अशा गोल गोल फिरवत मंद आचेवर तळून घेऊ. आता मात्र गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही. आता तेल छान तापलंय, ताव धरलाय तेलाने. गॅस कमी ठेवते आणि मंद आचेवर तळून घेणार आहे. गॅस मोठा करू नका. गॅस मोठा केला तर कापण्या नीट तळल्या जाणार नाही. गूळ घातल्यामुळं वरून पटकन डार्क होतात. आपल्याला वाटतं की झालं तळून काढूया, पण आतून कच्च्या राहू शकतात. त्यामुळे गॅस कमी ठेवून याला छान असं गोलगोल फिरवत तळून घेऊ. आणि हे बघा, साधारण एक 2 ते 3 मिनिटं किंवा 4 मिनिटं जास्तीत जास्त लागले आणि आपल्या छान कापण्या एकसारख्या रंगावर तळल्या गेलेल्या आहेत. गॅस कमी ठेवून असं सारखं हलवत राहिलं की रंग एकसारखा येतो. तेलातनं निथळूया आणि यांना असं एखाद्या जाळीवर काढून घेऊया. आता उरलेल्या कापण्या तळत असताना पण तेलाचं तापमान लक्षात घ्या. तेल खूप जास्त तापलेलं नसावं. चला, आता उरलेल्या सगळ्या कापण्या मी अशाच तळून घेते. गॅस कमी ठेवायचा. थोड्या सेट झाल्या की गोलगोल फिरवत मस्त कापण्या हलक्या अशा रंगावर तळून घ्यायच्या. हा बघा रंग मगाशी काढताना थोडा फिकट होता, आता थोडा डार्क झाला, कारण गूळ आहे ना आणि तेल हे गरम असतं तोपर्यंत तळणीची प्रोसेस चालू राहते.
त्यामुळं रंग थोडासा परत बाहेर काढल्यावर डार्क होऊ शकतो. तर आता उरलेल्या सगळ्या कापण्या अशाच तळून घेऊ. आणि इकडे आपल्या जवळपास अर्ध्या कापण्या तळून झालेल्या आहेत. बाकीच्या आता मी तळून घेते. या कापण्या तळून झाल्या की संपूर्ण गार करायच्या आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायच्या, म्हणजे छान महिनाभरापर्यंत टिकतात. फक्त तेलाचं मोहन जे आपण घालतो ते लक्षात घ्या. खूप जास्त घालू नका, नाहीतर कापण्या नाही तर त्या शंकरपाळ्या तयार होतील. तर अशा प्रकारे आज आपण आषाढ विशेष आपल्या पारंपरिक पद्धतीच्या कापण्या कशा करायच्या ते बघितलं. ही आमच्या घरची पद्धत आणि आमच्या घरचं प्रमाण आहे, म्हणजे माझ्या आईने सांगितलं ते. तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल किंवा बाजरीच्या पिठाच्या सुद्धा करतात, तर तसे काही वेगवेगळ्या पद्धती असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. त्या रेसिपीज मी कधीतरी ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर तुम्ही पण ही रेसिपी जरूर करून बघा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.